हाय, नमस्कार. मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि चला, आज हरतालिकेचं विसर्जन करायचं आहे. सो त्यासाठी नैवेद्य बनवते आहे बघा मी. आणि इथे बनते आहे कढी आणि सोबतच कोहळ्याची भाजी बनवत आहे, ज्याला बरेच जण काशीफळ वगैरे म्हणतात, पण आमच्याकडे कोहळं म्हणतात. दरवेळेस ना मी लाल मिरचीची बनवत असते, पण ना ती उरते म्हणजे फारशी खाल्ल्या जात नाही आमच्याकडे. सो यावेळेस ना हिरव्या मिरच्यांची ट्राय केली आणि सर्वांना भरपूर आवडली. प्रत्येक वेळेस कितीही कमी भाजी केली की थोडीफार उरायची, पण यावेळेस एक घासही भाजी उरली नाही आणि बरंच झालं ट्राय केलं. आता यानंतर आमच्याकडे जी आहे हिरव्या मिरच्याची जी आहे कोहळ्याची भाजी होणार आहे. आणि या सीझनमध्ये कोहळं भरपूर मिळतं बघा. आधी म्हणजे भंडारे व्हायचे गणपतीचे, नंतर लक्ष्मी देवी बसायच्या, गौराई बसायच्या त्याचे, तर त्यामध्ये आमच्याकडे कोहळंच बनवलं जातं आणि इतकं छान लागायचं ना. म्हणजे भंडाऱ्यातल्या भाजीची तर टेस्टच वेगळी असते, मग ती कोणतीही असो. पण आमच्याकडे स्पेशली कोहळं बनवलं जातं या सीझनमध्ये. जे काही सण येतात ना, म्हणजे गणपती, गौराई वगैरे वगैरे, सो कोहळंच बनतं आणि इतकं छान असतं ते, का विचारायला नको. बरं चला, स्वयंपाक झाला बनवून, सोबत भजी, कुरड्या, पापड वगैरेही तळून घेतलेत. वरण आणि भात वगैरेही बनवून घेतला आणि आता इथे बनवते आहे मी मोदक. पुरणाचे मोदक बनवलेत मी आज. गौराईला पुरणाचाच जो आहे म्हणजे आमच्याकडे नैवेद्य अर्पण करत असतात आणि आज गणपती बाप्पा येणार, सो त्यांनाही पहिलं जेवण जे आहे माझ्या घरचं पुरणाचंच मिळावं अशी माझी इच्छा होती. म्हणून गौराईसाठी हरतालिकेसाठी जे आहे बघा, मी अशा प्रकारे जे आहे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. आणि सोबत मी गणपती बाप्पांसाठी लागणारे मोदकही आत्ताच बनवून घेतलेत. कारण काय होतं, एकदा कामात लागलं ना की मग या सर्व गोष्टींना वेळ मिळत नाही आणि मग त्याचा विसर पडतो. म्हणून मोदक वगैरे बनवून ठेवले, गणपती बाप्पांचा नैवेद्यही सर्व तयार करून ठेवलात. आणि आता मी इथे हरतालिके मातेला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर 5-10 मिनटं छान म्हणजे निवांत बसले आणि गौराईच्या विसर्जनाच्या तयारीला लागले. हरतालिकेचं विसर्जन जे आहे मी घरीच करत असते आणि याच गंगाळात करत असते. कारण नद्या वगैरे म्हणजे मी बऱ्याचदा शेअर करते तुमच्यासोबत, नद्या वगैरे घाण करायला मला आवडत नाही. जरी ते देवाचं निर्माल्य का असेना, तरी त्यामुळे आपल्या नद्या ज्या आहेत प्रदूषित होतातच होतात. त्यामुळे मी जे आहे घरच्या घरी जे आहे हरतालिकेचं विसर्जन करत असते. आणि नदीवर गेलं विसर्जन करायला तेव्हा कसं आपण आरती गातो, त्यानंतर विसर्जन वगैरे करतो, अगदी तशाच पद्धतीने जे आहे मी घरी विसर्जन करत असते. विसर्जन करताना सर्वात आधी बघा, इथे आम्ही हरतालिके मातेची पूजा केली आणि त्यानंतर आरती गायली आणि त्यानंतर जे आहे हरतालिकेचं जे आहे या गंगाळातच विसर्जन केलं. आता विसर्जन केल्यानंतर त्या पानांचं वगैरे काय करायचं हे सर्व जे आहे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच. पण चला, इथे खरं सांगते, इतकी मस्त, इतकी छान जी आहे आमची पूजा झालेली आहे. कालचा दिवस म्हणजे इतकं कडक उपवास करूनही आज आम्ही अगदी फ्रेश होतो. अगदी शांत आणि मस्त प्रसन्न वातावरण होतं घरचं. आणि हे सर्व आटपून म्हणजे एक वेगळा उत्साह होता की कधी हे सर्व मी आटोपते आणि कधी एकदाची जी आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करते, असं काहीसं मला झालेलं होतं. पण त्याआधी हे सर्व पूजेचं साहित्य वगैरे आवरायचं होतं. मग जे काही फळं वगैरे आपण महादेवाला आणि हरतालिकेला अर्पण करतो, ते सर्व असे एकत्र कट वगैरे करून जे आहे त्याचा प्रसाद बनवायचा असतो, तो अश्विनीने बनवला. लहानपणी या प्रसादासाठी आमची इतकी चंगळ असायची, इतकं म्हणजे असं टुपणी लागणं म्हणतात ना, तसं लागायचो आम्ही. असं वाटायचं कधी आमच्या आया एकदाचा म्हणजे हे पूजेचं विसर्जन करतात आणि कधी एकदाचं आम्हाला हे सर्व खायला मिळतं. बरं चला, भरपूर झाल्या लहानपणीच्या आठवणी. आता भरपूर कामं आहेत. सर्वात आधी तर म्हणजे फर्निचर म्हणजे प्रश्न होता की नेमका मी ठेवू कुठे. किचनमध्ये ठेवलं तर ऑब्व्हियसली अडचण येणार होती, पण दुसरं ऑप्शनही नव्हतं माझ्याकडे. सो मी ठरवलं, म्हटलं चला आत्ताचं जे आहे किचनमध्ये दोन्ही चेअर ठेवते, त्यानंतर पूजा वगैरे मांडल्यावर कशी काय जागा राहील, काय राहील, त्यानुसार मग जे आहे एखादी चेअर इकडे आणता येईल, म्हणजे किचनमध्येही मला मोकळं फिरता येईल.
दोन्ही चेअर किचनमध्ये ठेवून दिल्यात. आणि त्यानंतर हा बेड सरकवताना म्हणजे सांगू नाही शकत तुम्ही, इतका आमच्या मायलेकींचे हाल झालेत. पण आम्हीही फार जिद्दी आहोत, तुम्हाला माहीत आहे. आम्ही फायनली कसं तरी का होईना तो बेड तिथनं सरकवला आणि ही पूर्ण जागा बघा आता आमच्यासाठी मोकळी झाली. आणि गणपती बाप्पांचं डेकोरेशन म्हटलं की घरचे लहान मोठे सर्व भरपूर उत्साहित होते. पिऊचं तर असं होतं, मम्मा सांग मी काय करू, मम्मा सांग मी काय करू. दोघांचे सतत तेच चाललेलं. आणि मीही त्यांना ना पुरेपूर जे आहे डेकोरेशन करताना ना म्हणजे सहभागी करून घेत असते. म्हणजे त्यांनाही छान एक अनुभव मिळतो, त्यानंतर भरपूर काही शिकायला मिळतं. हो, पण इरिटेटही भरपूर होतं बरं का. म्हणजे जे नाही करायला सांगितलं ना ते मुलं जास्तच करतात, माझा पिहू तरी. आणि त्यामुळे थोडंफार होतं इरिटेट. पण म्हणजे त्यांचाही आनंद महत्त्वाचा असतो हे मला चांगलंच ठाऊक आहे, म्हणून त्यांना जे करायचं ते मी करू देते. पण इथे आरोहीला थोडी रागवली तर चेहरा बघितला ना तुम्ही, असंही ढम्म फुगली आरोही. फक्त तिला जे आहे, मी आत्ता स्टूलवर चढली तर तसं तिला स्टूलवर चढून जे आहे जे काही आम्ही ढग वगैरे जे काही बनवले ते तिला ना अटॅच करायचे होते आणि तिला नाही करू दिले, म्हणून ती इथे रुसलेली आहे. आणि हे ढग वगैरे बघा, काल जसं तुम्हाला शेअर केलेलंच होतं की एका कार्डबोर्डला जे आहे आम्ही कॉटन वगैरे लायटिंग वगैरे चिपकवून जे आहे हे वरचे ढग तयार केलेले आहेत. आणि खालच्या साईडला जो आहे टेबल वगैरे दिसत होता, सो तिथेही व्हाईट कलरची ओढणी जी आहे आम्ही म्हणजे गुंडाळली त्या टेबलला, म्हणजे जेणेकरून तो टेबल दिसणार नाही म्हणून. आणि त्यानंतर मग छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या करायच्या होत्या. काल रात्री हे शिवलिंगसुद्धा बनवलं होतं, सो यांना टिक्का वगैरे लावायचा बाकी होता, सो तेही काम मी आजच केलं. आणि ना म्हणजे कालचा इतका कडक पुन्हा बोलते आहे मी, पण खरंच कालचा इतका उपवास होऊनही आज इतकी एनर्जी आणि इतका उत्साह कुठून आला माझ्यात, मला म्हणजे दरवर्षीच असतं हे. बाप्पा येणार म्हटलं म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे माझं डेकोरेशनचं किंवा इतर काही ना काही काम चालू असतं. आणि इतकी एनर्जेटिक मी फील करते ना, इतका उत्साह असतो ना, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. चला, डेकोरेशन झालं कंप्लीट आणि आता ते एक्झिक्यूट कसं होतं, नेमकं वर्क करतं की नाही ते पाहायची आम्हाला खरं तर भरपूर उत्सुकता होती. आणि जसं मी या फाउंटेनमध्ये पाणी टाकलं आणि स्टार्ट केलं ना, माय गॉड, म्हणजे इतकं आनंदित झालो ना आम्ही. म्हणजे जसं मी विचार केला होता अगदी तसंच जो आहे फाउंटेन मस्त वर्क करत होता आणि दिसत तर फारच सुंदर होता. अगदी पहाडात एखादा झरा वाहतो ना तसंच. सो तिथे ना मी एक महादेवाची पिंड आधीच तयार केलेली होती, सो तीही ठेवली. आणि थोडंफार जे आहे त्याच्या आजूबाजूला ना जे आर्टिफिशियल प्लांट असतात ते ठेवून त्याला डेकोरेट केलं. आणि खरंच इतका सुंदर दिसत होता तो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी वगैरे ही साईडला वगैरे कुठे पडत नव्हतं, अगदी प्रॉपर जे आहे पिंडीवर पाणी पडत होतं. त्यानंतर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या केल्यात, मस्त अशी रेडी झाले. आणि चला फायनली जे आहेत आमचे बाप्पा आलेत. चला फायनली बाप्पा आलेत. आणि किती दिवसापासून आपलं चाललेलं असतं ना की बाप्पा येणार आहेत, बाप्पा येणार आहेत, तयारीला लागूयात, असं करूयात तसं करूयात. म्हणजे कितीही उत्साह असतो तो, महिन्याभरापासून आपण या क्षणाची वाट बघत असतो. मोरया गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. फायनली जे आहे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि जी मेहनत केली होती इतकी सारी डेकोरेशन बनवा, हे करा ते करा, आणि आत्ता ती फळाला आली असं म्हटलं तरी चालेल. कारण कितीही सुंदर डेकोरेशन करा ना, जोपर्यंत बाप्पा तिथे विराजित होत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नसतो. आणि खरं तर बाप्पा आल्यानंतरही त्या डेकोरेशनला कोणी फारसं पाहत नाही, कारण आपलं सर्व लक्ष असतं ते बाप्पांकडे. बाप्पांची मूर्ती छोटी असू द्यात मोठी असू द्यात, कशीही असली ना तरी ती गोडच दिसते. आणि इतकी अट्रॅक्टिव्ह असतात ना की म्हणजे सर्व आपलं लक्ष, सर्व आपलं मन त्यांच्याकडेच लागलेलं असतं. बरं चला, आता इथे ना आम्ही सुपारीची गणपती जे आहे प्रस्थापित केले. त्यांना आधी पंचामृताने स्नान वगैरे घालून सर्व मंत्रोच्चार करून व्यवस्थित, आणि त्यानंतर जे आहे कलशाचीही स्थापना केलीत. आणि त्यानंतर सर्व पूजा अर्चा करून जे आहे आता आम्हाला करायची होती आरती. आणि आरती करायची म्हटलं की बघा, पिहू पहिलेच नंबरमध्ये लागलेला असतो, म्हणजे आरती त्यालाच करायची असते.
पहिली असो का दुसरी असो, म्हणजे आरू पिहूचं ना आधीच सेटल झालं होतं की ठीक आहे आज मी तुला करू देते पण उद्या मी करेल. पण पिहू इतका बदमाश ना, ती इतक्या प्रेमाने सांगत होती पण पिहूचं चाललेलं नाही रोजही आरती मीच करेल, माझेच बाप्पा आहेत, मीच म्हटलं होतं आणायला. आणि इतकं त्याचं चाललेलं असतं ना, त्याला जर म्हणजे त्याच्या मनानुसार करू दिलं असतं ना, तो तर मांडीवरच घेऊन बाप्पांना बसला असता की काय, इतकी एक्साइटमेंट होती त्याची. खरंच मुलांसाठी बाप्पा म्हणजे खूप काही असतात, अगदी मूर्ती सिलेक्ट करण्यापासून घरी आणण्यापर्यंत आणि त्यानंतर डेकोरेशन वगैरे. मुलं सर्वच गोष्टीत किती आवडीनं म्हणजे सहभागी होत असतात, भरपूर एन्जॉय करतात ह्या सर्व गोष्टी आणि तेही आतुरतेने बाप्पाची वाट पाहत असतात. म्हणून जे काही आहे त्यांची अशी काही रिॲक्शन्स असतात किंवा आरतीसाठी मग ते भांडणं असू द्यात किंवा इतर गोष्टी असू द्यात. चला आता आम्ही छानपैकी आरती गातो. खरंच म्हणजे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली की घरात बाप्पाच साक्षात आहेत, त्यांचा प्रेझेन्स न असा जाणवायला लागतो आणि वेगळ्याच फिलिंग्स असतात ह्या, अगदी अंगाला काटे आणणाऱ्या. खूप मस्त वाटतं, खूप मस्त. आणि घरातलं वातावरण तर इतकं म्हणजे प्रसन्न असतं की सतत चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल असते, एक वेगळीच पॉझिटिव्हनेस जो आहे घरभर पसरलेला असतो. आणि आता असं वाटतं की हां आता बाप्पा आलेत म्हणजे आपल्या घरात फक्त सुख आणि समाधान असेल. आणि खरंच होतंही तसंच. आणि बघा इथे मुलांच्या विशलिस्ट तयारच आहेत आणि बाप्पासमोर जाऊन ते बडबडणं जे आहे चालू आहे. आणि म्हणजे हक्कानं असतं ना की नाही देवा मला हे दे, मला ते दे, असं जे आहे आरूचं इथे चाललेलं. आरूच नाही बरं का, पिहू पण. पिहूने पण माझा फर्स्ट नंबर येऊ दे, मला असं होऊ दे, मला तसं होऊ दे, त्याची लिस्ट मोठीच्या मोठी होती आणि आधीच तयार होती बरं का. सो देवाला सांगून झाली. आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे मोदक चोरणं चालू होते, म्हणजे बरेच खाल्ले त्याने, त्यामुळे माझं होतं नको बाळा भरपूर गोड होईल, खाऊ नको. तर असं लपून लपून जे आहे त्याचं खाणं चाललेलं. त्याला असं वाटतं की माझ्याकडे कुणाचंच लक्ष नाही की काय. आणि चला आता फायनली जे आहे तुम्हाला माझं डेकोरेशन दाखवते. म्हणजे जसं इमॅजिन केलं होतं ना तसंच सेम सेम तसंच जे आहे एक्झिक्यूट झालेलं आहे. आणि इतकं सुंदर दिसत होतं की काय याचं सांगू. म्हणजे ते पर्वत म्हणा, ते झरणे म्हणा, छोटे मोठे जे झाडं लावलेत आजूबाजूला ते म्हणा, म्हणजे ओव्हरऑल लुक जो आहे ना तो परफेक्ट जसा आम्ही इमॅजिन केला होता तसाच आला होता. आणि हे बघा हे दोघं भावांचं तसं तर कोणत्या म्हणजे एका गोष्टीसाठी एकमत नसते हां. पण असा काही आगाऊपणा करायचा वगैरे असलं की बघा किती यांचं प्रेम उतू येतं. दीदी तू पण खा आणि मी पण खातो, माहीत आहे ना मम्मा काही देत नाही आहे, ओरडत आहे. मग ओरडली तर दोघांनाही ओरडेल असं काहीसं पिऊचं असतं. पिऊ इतका चॅप्टर आहे, खूपच जास्त चालाक आहे. म्हणजे त्याचं असतं की ठीक आहे मम्मा ओरडली ना तर दोघांना ओरडेल, मला एकट्याला तर ओरडा नाही खावा लागेल. बरं चला आता रात्र झालेली आहे आणि हा बघा नाईटचा माझा डेकोरेशनचा व्ह्यू काहीसा असा दिसतो. अगदी डोळ्याचा पार न फेडणारा होता, इतकं मस्त दिसत होतं ना सर्व काही. लाईट वगैरे सर्व ऑफ केल्यानंतर खरं तर इथनं उठावसंच वाटत नव्हतं, पण घरातले इतरही कामं असतात. नैवेद्य तसा तर मी दुपारीच बनवून ठेवला होता बाप्पांचाही, जेव्हा हरतालिका मातेचा बनवला होता तेव्हा. आणि तो जो आहे आता मी इथे अर्पण केला. आणि त्यानंतर बराच वेळपर्यंत मी अशी म्हणजे शांततेत जे आहे बाप्पांना पाहत राहिली. आणि हे असं आता 10 दिवस चाललेलंच असणार आहे. एक काम झालं की बाप्पाजवळ येऊन बसायचं, बाप्पांना पाहत राहायचं, ह्या सर्व गोष्टी होणारच आहेत. बाई ग बघा काय कंडिशन झाली माझी आज, अगदी कमरेला पदर खोचून वगैरे जे आहेत माझी कामं चाललेली आहेत. खरंच भयंकर होता आजचा दिवस, भयंकर म्हणजे भरपूर सुंदर होता पण भरपूर दमवणारा होता खरंच. पण आनंदही तितकाच दिला आजच्या दिवसांनी, खूप मजा आली खरंच. अगदी पूर्ण दिवस जो आहे मी मस्त एन्जॉय केला.
आणि गणपती घरात आल्यानंतर तर घराचं वातावरण असं होऊन जातं की विचारायलाच नको. असं वाटतं आहे की तासन तास तिथेच बसून राहू की काय. खूप मस्त आणि डेकोरेशन खरंच इतकं छान झालं ना, म्हणजे 2 दिवसाची मी जी काही मेहनत केली ना ती म्हणजे पूर्णतः सफल झाली असं म्हटलं तरी चालेल. त्याचं फळ मला मिळालं म्हटलं तरी चालेल. आणि फाउंटेन बद्दल तर विचारायलाच नको. फाउंटेन तर इतका सुंदर दिसतो आहे, म्हणजे फाउंटेनचं ना शेवटच्या क्षणापर्यंत माझं होतं करू का नको करू का नको. कारण पूजेचं ठिकाण आहे ऑब्विसली तिथे. मग एकतर म्हणजे पाणी वगैरे सांडायचं टेन्शन होतं. म्हटलं पाणी वगैरे सांडलं वगैरे तर विनाकारण मग आजूबाजूला मेस होईल आणि गणपती हलवू शकतो, मुलांनी हात वगैरे लावला तर, किंवा शॉक लागायची भीती, बऱ्याचशा गोष्टी होत्या. चाललेलं होतं माझं करायचं की नाही करायचं की नाही. पण ना जेव्हा मी ही थीम ठरवली ना की मला असं छान पर्वत वगैरे काढायचे आहे, तेव्हाच माझ्या डोक्यात होतं पर्वत आहे म्हटल्यावर फाउंटेन तर असणारच आहे. सो तेव्हाच माझ्या डोक्यात चाललेलं. पण काल रात्रीपर्यंत मी शुअर नव्हती का करू का नको करू का नको. पण फायनली काल नाही सॉरी परवा रात्री केलं मी ते आणि खूप छान जमलं. खरंच इतकं सुंदर दिसतं आहे फाउंटेन. एक थेंबही बाहेर येत नाही आहे आणि दिसायला भयंकर सुंदर दिसत आहे आणि पूर्ण डेकोरेशनच खूप सुंदर दिसत आहे. चला डेकोरेशन 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 चाललेच. चला आता मी चेंज करते. बराच वेळ झाला, मी जवळपास 4-4:30 वाजतापासून साडी नेसून आहे. मला आवडतं साडी नेसायला आणि ही साडी तर इतकी म्हणजे इझी आहे कॅरी करायला, त्यामुळे मला असं काही वाटत नाही. या साडीमध्ये आता मी कितीतरी कामं केलीत माहिती आहे का, आणि अजूनही माझी भरपूर कामं पडून आहेत. कारण दुपारी जेवणाचे भांडे जे घसले ना, त्यानंतर भांडे घसलेच नाहीत. त्यानंतर आरोपी येऊन जेवण केलं आणि आता घरी आहे तर तुम्हाला माहित आहे त्यांना सतत काही ना काही खायला लागतं. सो त्यांचं सतत काही ना काही खाणं चालू होतं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, त्यामुळे भांडे आहेत, स्वयंपाक करायचा आहे आणखी. आणि आता 8 वाजलेत बरं का. आरोपी होऊन सकाळचं जेवण झोपलेत ते, आणि आरोहीच्या आजीने पण ते मोदक वगैरे ते सर्व खाल्लं, त्यामुळे बहुतेक त्या नाही जेवणार. फक्त जे आहेत आता आणि मी तर भरपूर लेट जेवली माहिती आहे का. कालचा इतका कडक उपवास असून सुद्धा जे आहे मी काल माहिती आहे का फक्त 3 केळी खाल्ली असेल आणि आज मी जेवण केलं 4 वाजता. तरी सुद्धा मला आता 4 वाजता जेवल्यामुळे भूक पण नाही आहे. सो ते आले की त्यांना 1-2 भाकरी जे आहेत मला टाकून द्याव्या लागतील. बस मग असा होता आजचा दिवस. खूप सुंदर होता आणि मला माहित आहे तुमचाही आजचा दिवस खूप छान गेला असेल. सो चला आता चेंज करते आणि माझी कामं आवरते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करून मला नक्की सांगा डेकोरेशन जमलं की नाही. कारण खरंच भरपूर मेहनत घेतलेली आहे. चला बाय, टाटा.